नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 42वा दिवस आणि आपल्या आज 42 ब्लॉग कंप्लीट होत आहे. तुम्हाला तर माहिती आपण 90 दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे. तर त्याच ब्लॉगचा आज आहे 42वा दिवस. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. आणि जर इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. तर ब्लॉग बघा शेवटपर्यंत. अभी मजा आएगा ना. ऐसा मत करो मेरी जान. तर हे बघा, आज सकाळी इथं मोटर बसवली तर आणि इकडच्या साईडला तर स्विच फिट केलं आहे. त्याचा ब्लॉक तर काही बनवलं नाही, सकाळीच केलं तर ते. हे बघा, इथून ते फक्त नळी जोडायची राहिली आहे. ही जी आहे ही दुसरी जोडेली, ही इथं जोडायची आहे म्हणजे पाणी जोरात येईल. हे बघा, इथं स्विच लावलं आहे. सध्या लाईन जायली त्यामुळे ते चालणी झाले. अच्छा. हे बघा ऑन आहे. तर पिंजऱ्याची आपलं कबुतराचं पिंजरा आहे त्याच्या खालीच फिट केली आहे. स्क्रू मारून फिट केली आहे म्हणजे ती हलणार नाही. आणि आज आहे जे आपल्या डाळिंबाचे त्यावर औषध मारणं सुरू आहे. तिकडच्या साईडला आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि आज जे इथं आपल्या साईडलाच जो घास आहे त्या घासामध्ये नवीन मोहोळ आलं आहे बसायला, तर मी दाखवतो. हे बघा, इकडच्या साईडला झाली आहे आपलं औषध मारणं. सध्या लाईन गेली त्यामुळे बंद केलं आहे ते. बघा कसं झालं आहे पिवळ दुधावानी, दूधच दिसतंय डायरेक्ट. आणि बघा इकडच्या साईडला ते बघा तिकडं माशा दिसत आहे का. बघा बारीक बारीक माशा आहे. ते बसायच्या मागं इथं घासात, नाही तर मग या झाडावरती बसून ते बघा इथं चक्रा मारते ते. कारण की जे डाळिंबाचे फुलं आहे या फुलाचा रस पिण्यासाठी येतात त्या. बघा, आणि हे बघा लाईन आली आता चालली झाली आता मोटर. आणि एकाच्या साईडला झाली आपलं औषध मारणं. आणि ते एक मोहळ आहेच. आणि याला जे क्रॉसिंगसाठी लागतं आहे डाळिंबाला, आणि वरच्या साईडला आपण टरबूज लावेल त्याला पण जे क्रॉसिंगसाठी जे माशा लागतातच. हे बघा, आणि आंधीचं पण एक मोहळ आहे इथं. हे बघा ते तिथे त्या जो दोडका आहे तो वाळेल ह्या जे हा मोठा त्याच्या साईडलाच आहे. आणि इकडच्या साईडला चाली औषध मारणं. इथं एक मवळ आहे आणि ते एक बसते आता, ते तिथं घासातच बसणार आहे. आणि वरच्या साईडला एखादं बसतंय. आणि याच्यासाठी जे ते लागतातच, कारण की जे क्रॉशन आहे त्याच्याशिवाय होत नाही आहे. मधमाशी जी लागते, काही लोक जे ते पेट्या आणते विकत मधमाशाच्या, पण आपल्याला आणायचं काम नाही कारण की 2-3 मावळं बसले इथं साईडला. एक जेत आहे आणि एक आजच बसता लागलं आहे सध्या, अजून तर काही बसलं नाही आहे. तर आता सुरू आहे औषध मारणं. तर नेमकं सुरुवात केली, इकडं राहिलं आहे तर मारू आता औषधं भेटू नंतर. तर आता अर्धा औषध मारणं झालं आहे ना आपलं. तर फक्त मागं नळी वळण लागते अशी. इकडं चालली औषध मारणं, आता अर्ध झालं आहे इकडं. आणि इकडच्या साईडला राहिलं आहे. मी आता इकडं मस्त फुलं लागले, त्याला पण लागले चांगले. बघा त्या दिवशी मावळवलेलं होतं त्याची पोळी. त्यात औषध पाहिलं की अर्ध झालं आहे औषध. आणि अर्ध तेवढ्या होऊन जातं आता पूर्ण.
दुधावानी औषधे बघा का पांढरं डायरेक्ट बघा याच्यावर मावळाचे मासे येत येते बघा आता होते इथं तर मित्रांनो आता औषध मारणं झालंय आता चाललोय आपण हे बघा औषध मारणं झालंय आणि आता चाललोय आपण लाईट चालू करायसाठी आणि मी 2-4 दिवस झाले टरबुजाच्या वावरात पण गेलो नाही कारण की काल होता पेपर मराठीचा 12वीचा त्यामुळं टरबुजाच्या वावरामध्ये काही काम झालं नाही 12वीचे पेपर असल्यामुळं पेपराला गेलो होतो आणि तिथून यायला उशीर झाला होता तर आता जाऊन पाहूया पूर्ण ही जागा जी मधातली आहे ती पूर्ण भरायला लागली आहे याला पुरेपूर लांब होती आणि फक्त काहीच झाडं जे ते अजून लहान आहे कारण की जे आपण जे ट्रेमध्ये लावले होते ते मागच्या साईडचे झाडं आहे ते त्यामुळे ते लहान आहे नाही तर आणि जे सावलीमध्ये पुन्हा बघा चिचाच्या खाली जी सावली आहे त्या सावलीमध्ये बी होते त्यामुळं बी इकडच्या मागच्या साईडचे जे झाडं आहे ते लहान आहे आता लाईन आहे सध्या मग लाईट जे चालू करून हे बघा लाईट चालली हे बघा इकडच्या साईडचे जे इथपर्यंत सावली आहे तर इतके जे टरबुजाचे झाडं आहे ते अजून बघा किती लहान आहे आणि बघा इथून जशी सावली संपते तशी किती वाढायला सुरुवात होईल बघा इकडच्या साईडची आता मस्त वाढायला लागले झाडं पूर्ण बघा लाईट पण लागले आपले बंदे फुलं आता भरपूर लागले सर्व पिवळे दिसायला लागले आणि उद्या करणार आहे आपण हे जे राहिलेले जे डाळिंब आहे त्याची कटिंग करणे जेणेकरून ते लवकर वाढतील बघा या 2-3 लाईनीची जी झालेली आहे त्याला परत नवीन पण पालवी आली आहे बघा लाल लाल जी दिसते तर आता उद्या जे कटिंग करू सकाळी तर भेटूया अशाच काही नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय